मित्रांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. इतिहास इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि यामधील प्रकरण क्रमांक 10 शीतयुद्ध आज आपण सुरुवात करत आहोत. यामध्ये एकूण 6 उपघटक आहेत. आज आपण त्यातला पहिला उपघटक अभ्यासाला घेतला आहे, शीतयुद्ध व्याख्या. आणि शीतयुद्धाच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण या उपघटकामध्ये घेणार आहोत. या पाठात आपण शीतयुद्ध ही संकल्पना समजून घेणार आहोत. शीतयुद्ध व्याख्या. दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यात सत्ता आणि प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध म्हणतात, म्हणजेच कोल्ड वॉर. की दुसरं महायुद्ध संपलं आणि मग एका बाजूला भांडवलशाही राष्ट्र अमेरिकेसारखी आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे रशियासारखी यांच्यामध्ये सत्ता आणि आपला प्रभाव निर्माण करणं याबाबत संघर्ष सुरू झालेला आहे, त्याला शीतयुद्ध असं म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या स्तंभलेखकाने सर्वप्रथम कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. वॉल्टर लिपमन त्यांनी वृत्तपत्रामध्ये लेखन करताना हा शब्द वापरला आहे. ते स्तंभलेखक होते आणि या सत्ता आणि प्रभाव वाढीसाठी जो काही प्रकार होता त्यासाठी त्यांनी शीतयुद्ध ही संकल्पना वापरली. कोल्ड वॉर संकल्पनेत पुढील घटकांचा समावेश आहे. पाहूया आपण शीतयुद्धामध्ये कोणत्या घटकांचा समावेश आहे. शीतयुद्ध एकूण 6 घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, म्हणजे प्रत्यक्ष युद्ध होत नाही परंतु अप्रत्यक्षरित्या युद्धाचा प्रकार असतो हा. तीव्र शस्त्रस्पर्धा आणि दोन्हीही बाजूने शस्त्रास्त्र वाढवली जातात, ती स्पर्धा केली जाते एकमेकांच्या पेक्षा अधिक शस्त्र कशी निर्माण करता येईल. 3 आक्रमक राजनीती, राजकारण आक्रमकपणे केलं जातं. 4 आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास, एकमेकांच्या राष्ट्राबद्दल अविश्वास, कोणतं राष्ट्र कधी हल्ला करील याचा विश्वास राहत नाही त्यांना. 5 राजकीय व आर्थिक दबाव, आर्थिक पण आणि राजकीय दबाव एकमेकांवर आणण्याचा प्रकार. आणि 6 तत्वप्रणालीचा संघर्ष, की तत्वांचंही भांडण असतं. एका बाजूला असते साम्यवादी अर्थव्यवस्था आणि एका बाजूला असते भांडवलशाही अर्थव्यवस्था, याला म्हणायचं शीतयुद्ध. शीतयुद्धाचे हे 6 घटक लक्षात ठेवा. आता पाहूया आपण या शीतयुद्धाची पार्श्वभूमी काय होती ती. शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरले. दुसरे महायुद्ध इंग्लंड व फ्रान्स यांचे महत्त्व कमी झाले. ह्या राष्ट्रांचं महत्त्व कमी झाले आपण महायुद्धाच्या अभ्यासामध्ये पाहिलेलं आहे. या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवले. म्हणजे युरोपचेही 2 भाग झाले, की सोव्हिएत रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप आणि अमेरिका, फ्रान्स, इंग्लंडने पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवलेलं आहे. त्यामुळे युद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे 2 भाग झाले. युरोपीय राष्ट्रांचेच 2 भाग झालेले आहेत, विभाजन घडून आले तिथे. सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला. म्हणजे रशियाच्या प्रभावाखाली पूर्व भाग होता, मग तिथे जेवढे युरोपीय राष्ट्र होते त्यांनी साम्यवादी विचारसरणी स्वीकारलेली आहे. आणि अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली आणि मग यातूनच शीतयुद्ध आकाराला आलेलं आहे. अमेरिकेचा प्रभाव युरोपीय राष्ट्रामध्ये होता पश्चिम भागामध्ये, तिथे भांडवलशाही अर्थव्यवस्था निर्माण झाली. आता माहीत आहे का तुम्हाला की साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखाली पूर्व युरोप आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारा पश्चिम युरोप यांच्या विभाजनाला उद्देशून इंग्लंडचे प्रधानमंत्री सर विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा ही संज्ञा वापरली. इतके 2 भाग झालेले आहेत की मध्ये दोन्हींच्यामध्ये इतका पोलादी पडदा आहे. लोकशाहीचा पुरस्कार करणारा एका बाजूला आणि साम्यवादी विचारसरणी असणारा दुसरा भाग, असा हा मध्ये पोलादी पडदा निर्माण झालेला आहे. आणि विन्स्टन चर्चिल यांनी हा शब्द वापरला आहे. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ते म्हणाले पोलादी पडदा, म्हणजे युरोपामध्ये जे विभाजन झालं पूर्व युरोप
आणि पश्चिम युरोप यामधील भागाला पोलादी पडदा असं त्यांनी म्हटलं. हे करून पहा. संयुक्त राष्ट्र संघटनेची माहिती, युनोची माहिती आंतरजालाच्या मदतीने गोळा करा. भरपूर माहिती उपलब्ध आहे, ती तुम्ही गोळा करा. विद्यार्थ्यांचे गट पाडून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध शाखांची माहिती एकत्र करा. आणि युनोच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत ती माहितीसुद्धा उपलब्ध आहे. गुगलवरून एकत्र करा आणि त्याचा अधिक अभ्यास करा. आता शीतयुद्धाची वाटचाल कशी झाली आपण ते पाहूया. दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिकेने मार्शल प्लॅनची योजना आखून युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली. आता अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे भांडवलशाही त्यांनी स्वीकारलेली. मग त्यांनी मार्शल प्लॅन आखलेला आहे आणि युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखायचं यासाठी आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली. याच्या विरोधात रशियाने आशिया व आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिले. रशियाने पण त्यावेळेला आशिया आणि आफ्रिका इथे जे युरोपीय वसाहती होत्या आणि तिथे स्थानिक लोकांना स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली, प्रोत्साहन दिलं. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात युरोपच्या पूर्व आणि पश्चिम विभागणीने तणाव निर्माण झाला. कारण पूर्व विभाग एका भागाकडे आणि पश्चिम विभाग एकाकडे, दोन्हीकडे अर्थव्यवस्था वेगळी, विचारसरणी वेगळी. अमेरिका आणि रशियामध्ये वाद तणाव सुरू झाला. या दोन राष्ट्रांच्या मध्ये वाद खूप वाढलेला आहे, पण प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध झाले नाही. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. एक वेळ अशी आलेली आहे की तिसरं महायुद्ध होतं की काय अशी शंका येऊ लागली आणि दुसऱ्या महायुद्धाचे भयंकर परिणाम जे झालेले होते जग विसरलेलं नव्हतं. परंतु उभयपक्षी सामंजस्याचे धोरण अवलंबले गेले. दोन्ही पक्षांनी एक समंजस भूमिका ठेवलेली आहे. दोन्ही राष्ट्रे कायम युद्धाच्या तयारीत, म्हणजे युद्धाची तयारीत कायम असत, पण दोन्ही राष्ट्रामध्ये तणाव, मात्र प्रत्यक्ष युद्ध नाही, युद्धाच्या तयारी केलेली असे आणि तणाव पण कायम होता, पण प्रत्यक्ष युद्ध मात्र केलेले नाही. आणि याच परिस्थितीला ढोबळमानाने शीतयुद्ध असे म्हटले जाते. शांततेत युद्ध, की जसं भारत आणि चीनच्या बाबत आहे की सीमेवर दोन्हीकडचं सैन्य तैनात आहे तयारीमध्ये, परंतु लढाई प्रत्यक्ष झालेली नाही, असंही तुम्ही समजून घेण्यासाठी समजून घ्या. दुसरे महायुद्ध संपल्यावर युरोपची विभागणी राजकीय, आर्थिक, लष्करी या मुद्द्यांच्या आधारित झाली. युरोपाची विभागणी झालेली आहे राजकीय असेल, आर्थिक असेल, लष्करी असेल. परंतु विचार प्रणालीचा स्वीकार हा महत्त्वाचा मुद्दा शीतयुद्धामागे होता. परंतु जी भांडवलशाही विचारसरणी आणि साम्यवादी विचारसरणी हा जो भेद आहे हा मुद्दा या शीतयुद्धामागे होता, हे लक्षात ठेवायचं आहे. साम्यवादी सोयीत रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार आहे. हे महत्त्वाचं, हे लक्षात घ्या, समजून घ्या की सोव्हिएत रशियाची विचारसरणी काय आहे, जे उत्पन्नाचे मार्ग आहेत सगळं सरकारच्या मालकीचं, खाजगी लोकांचं काही नाही, हा मध्यवर्ती विचार होता. तर अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीमध्ये काय आहे, तर उत्पन्नाच्या स्रोतांची खाजगी मालकी, सगळी खाजगी अर्थव्यवस्था, खाजगी लोकांना, हा विचार मध्यवर्ती होता. म्हणजे इतकी विचारसरणीमध्ये अंतर आहे किंवा दोन्ही विचारसरणीमध्ये फरक आहे. आणि हे शीतयुद्धाचं कारण. शीतयुद्धाची व्याप्ती युरोप पुरती मर्यादित न राहता ती आशिया खंडातही पसरली आणि जगामध्ये सर्वत्रच पसरली जवळजवळ ती, की युरोप पुरतीच ती व्याप्ती नाही मर्यादित राहिली. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. पाहूया आपण कोणत्या. यात सोव्हिएत रशिया आणि चीन यांच्यातील लष्करी करार आणि उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष, या 2 महत्त्वाच्या घटना लक्षात ठेवायच्या. पहिली घटना कोणती, तर सोव्हिएट रशिया आणि चीन यांच्यात लष्करी करार झाला आणि उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये संघर्ष वाढलेला आहे. ह्या 2 महत्त्वाच्या घटना आहेत. सोव्हिएत रशियाचे प्रमुख जोसेफ स्टॅलिन यांच्या काळात शीतयुद्ध सुरू झाले. स्टॅलिन यांच्या काळात हे सुरू झालेलं शीतयुद्ध. त्यांच्यानंतर सोव्हिएत रशियाचे प्रमुखपदी निकिता क्रुश्चेव आले. स्टॅलिन नंतर रशियाचे प्रमुख झाले क्रुश्चेव. आण्विक युद्धाची संहारकता काय असू शकते याची त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सोव्हिएत रशियाची भूतकाळातील भूमिका बदलून वास्तववादी धोरण स्वीकारले. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा, नागासाकी इथे जे अणुबॉम्ब टाकले होते
त्यामुळे संहारकता काय असते अशा अणुबॉम्बची, आण्विक युद्धाची, ही लक्षात आलेली आहे आणि म्हणूनच सोव्हिएत रशियाची ही भूमिका बदलायचं ठरवलेलं आहे, वास्तववादी धोरण स्वीकारलं. त्यांनी सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्या शांततामय सहजीवनावर भर दिला, शीतयुद्ध कमी करण्याचा प्रयत्न केला. या धोरणातूनच या दोन्ही राष्ट्राच्या प्रमुखांची भेट घडून आलेली आहे, म्हणजे रशिया आणि अमेरिका. आता पाहूया आपण सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये कोण कोण आहे आणि अमेरिकेच्या गटामध्ये कोण कोण आहे. सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रोमानिया, बल्गेरिया, अल्बानिया. आणि अमेरिकेच्या गटामध्ये कोणती राष्ट्र होती? नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस, ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड. आता विचारप्रणाली पाहूया. सोव्हिएत रशियाची विचारप्रणाली होती साम्यवादी आणि अमेरिकेची भांडवलशाही. अर्थव्यवस्थेची मालकी पाहूया. अर्थव्यवस्थेवर सरकारची मालकी राहील सोव्हिएत रशियाच्या गटात, म्हणजे साम्यवादी. आणि इथे अमेरिकेच्या गटामध्ये मालकी राहणार आहे, अर्थव्यवस्थेची खाजगी मालकी राहणार आहे, कारण तिथे भांडवलशाही आहे. सोव्हिएत रशियाच्या गटाचे सुरक्षा गट पाहूया आपण. वॉर्सा करार 1950 सोव्हिएत रशिया व चीन यांच्यात झालेला हा करार. अमेरिकेच्या गटामध्ये नाटो, एन्झूस, सिएटो आणि सेंटो हे अमेरिकेच्या गटाचे. हे लक्षात ठेवा, असं तुलनात्मक अभ्यास केला की मग लक्षात राहतं. 1959 मध्ये कॅम्प डेव्हिड येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि सोव्हिएत रशियाचे निकिता क्रुश्चेव यांची भेट घडून आलेली आहे आणि सामंजस्याची भेट झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि सोव्हिएत रशियाचे निकिता क्रुश्चेव आणि कॅम्प डेव्हिड यांची भेट झालेली आहे. 1961 मध्ये सोव्हिएत रशियाने बर्लिनची भिंत उभारली. सोव्हिएत रशियाने बर्लिन येथे भिंत उभारलेली आहे. त्याचा परिणाम काय झाला? पश्चिम बर्लिन आणि पूर्व बर्लिन यांच्यातील संबंध संपला. 2 भाग झाले बर्लिनचे. या घटनेतून युरोपात तणाव वाढला. 1962 मध्ये शीतयुद्धाच्या तणावाचे केंद्र क्युबा ठरला. क्युबा हा देश तणावाचं कारण होतं. क्युबा देशातील क्षेपणास्त्र पेच प्रसंगामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढलेला होता. क्युबा या ठिकाणामुळे हा तणाव कमी करण्यासाठी उभयपक्षी करार, तात्काळ दूरध्वनीवर संवाद साधण्यासाठी हॉटलाईन म्हणजे दोन्ही पक्षामध्ये करार करणं आणि तात्काळ म्हणजे फोनवर बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी त्याला हॉटलाईन म्हणतात. मोठे मोठे लोक राजकारणी या हॉटलाईनवर एकमेकांशी संपर्क साधतात. इत्यादी उपाय केले गेलेले आहेत, उपाय योजले गेले. 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि सोव्हिएत रशियाचे नेते ब्रेझनेव मॉस्को येथे भेटले. रशियाची राजधानी तिथे भेटलेले आहेत दोन्ही. या 2 राष्ट्रांच्या शिखर परिषदेत आण्विक क्षेपणास्त्रांच्या संख्येवर मर्यादा आणण्यावर एकमत झाले आणि क्षेपणास्त्राची संख्या कमी ठेवायची, ही मर्यादा आणायची, यावर एकमत झाले. उभय देशातील तणाव कमी होण्यास या परिषदेने सुरुवात झाली. मग दोन्ही राष्ट्रांच्या भेटीगाठी, विचारविनिमय सुरू झालेला आहे. मग तणाव कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. या ताणतणाव कमी करण्याच्या प्रक्रियेस देतांत म्हणतात. हे लक्षात ठेवा, नवीन शब्द आहे तुम्हाला. देतांत याचा अर्थ काय? तर दोन्ही राष्ट्रांच्या मधील किंवा दोन्ही गटांच्या मधील ताणतणाव कमी करण्याची प्रक्रिया म्हणजे देतांत. पुढे अमेरिकन अध्यक्षांनी चीनला भेट देऊन साम्यवादी चीनच्या शासनाला मान्यता दिली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी चीनलाही भेट दिली, तिथल्या शासनाला मान्यता दिली, पण साम्यवादी अर्थव्यवस्था. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने, संयुक्त राष्ट्राची समिती आहे सुरक्षा समिती, वेटोचा वापर करून मित्र राष्ट्रांची बाजू घेणे. वेटो 5 लोकांना विशेष अधिकार दिलेला आहे, 5 राष्ट्रांना. मित्र राष्ट्रांची बाजू घेणे, विविध लष्करी करार, आर्थिक देवाणघेवाण, व्यापारी सवलती, मित्र राष्ट्रांचा दर्जा देणे, या माध्यमातून या दोन्ही सत्तांनी जगभर गटबाजीला प्रोत्साहन दिलं. आणि मग रशिया, अमेरिका आपापल्या गटातील राष्ट्रांना मदत करणं, करार करणं, आपल्या मित्र राष्ट्रांची बाजू घेणं आणि व्यापारी सवलती देणं, आर्थिक देवाणघेवाण करणं, याच्यातून 2 गट निर्माण झाले जगभर. 2 विचारधारांमधील फरक, एकमेकांची भीती तर कायमच आहे, अविश्वासाचे वातावरण, विश्वासही नाही एकमेकांवर, साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही हा वाद राहिला.
गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव आणि दोन्हीमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा कमी, एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव यामुळे शीतयुद्ध अधिकच धगधगत राहिले. साम्यवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता पाहूया आपण देतांत पर्व. अमेरिका आणि सोव्हिएत रशियाने देतांत प्रक्रिया चालू ठेवण्याची भूमिका घेतली. ही भूमिका चांगली घेतली. यातूनच 1973 फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या परिषदेत व्हिएतनाम युद्ध समाप्त करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झाले. व्हिएतनाममध्ये जे युद्ध चालू होतं ते समाप्त करण्याचे प्रयत्न झाले. 1975च्या हेलसिंकी परिषदेने शांततेची चर्चा अधिकच पुढे नेली. शांततेची चर्चा चालू झाली 1975च्या परिषदेत. या परिषदेस अमेरिका आणि सोव्हिएत रशिया प्रमुख राष्ट्रांबरोबरच युरोपातील 35 राष्ट्रे सहभागी झाली. शांतता परिषदेमध्ये पूर्व आणि पश्चिम युरोपियन देशांमधील तणाव कमी करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. युरोपातील तणाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या देशांच्या मधला पूर्व आणि पश्चिम युरोपातली ही परिषद. 1978च्या कॅम्प डेव्हिड परिषदेने 78मध्ये कॅम्प डेव्हिड परिषद झाली. त्यात इस्रायल आणि अरब यांच्यातील वाद सोडवण्याच्या प्रयत्नांवर भर देण्यात आला. इस्रायल आणि अरब यांच्यामध्ये पण वाद होता, तो सोडवण्याचा प्रयत्न केला. 1979मध्ये इराणमध्ये राजकीय क्रांती झाली. इराणची क्रांती. इराणच्या शाहची हकालपट्टी झाली. राजा होऊन आयातोल्ला खोमेनी यांची सत्ता इराणमध्ये आली. इराणने अमेरिकेबरोबरचे राजनैतिक संबंध संपवून सेंटो कराराचा त्याग केला. सेंटो करारानुसार इराण अमेरिकेचे राजनैतिक संबंध होते ते संपवलेले आहेत आणि सेंटो करार मोडलेला आहे. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमध्ये कारमाल यांच्या नेतृत्वाखाली 1979मध्ये समाजवादी सरकार स्थापले. पहा, अमेरिकेने समाजवादी सरकारच्या स्थापनेला मान्यता दिलेली आहे अफगाणिस्तानमध्ये कारमाल यांच्या नेतृत्वाखाली. सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये अंतराळयान आणि अण्वस्त्रांच्या क्षेत्रातील स्पर्धा प्रथमपासूनच होती, की अवकाश स्पर्धा म्हणूया आपण त्याला. अण्वस्त्रांच्या क्षेत्रातही होती आणि अंतराळयान सोडणं, चंद्रावर जाणं, यान पाठवणं, या अशा मोहिमांच्या बाबतही स्पर्धा होती. आणि अण्वस्त्र तर वाढवतच होते दोन्ही बाजू. पुढे लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे दोन्ही देशांनी विकसित केली. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र युद्धात उपयोगी पडणारी विकसित केली. त्यानंतर अण्वस्त्रांची संख्या व तीव्रता कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये करारही झाले, की दोन्ही राष्ट्रांनी अण्वस्त्रांची संख्या कमी करावी, तीव्रता कमी करावी यासाठी करार झाले. खेळांच्या माध्यमातून राजकारण करण्याचा प्रयत्नही झालेला आहे. खेळांच्या माध्यमातून सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तानमधील हस्तक्षेपामुळे अमेरिकेने मॉस्को येथील ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला. मॉस्को येथे ऑलिम्पिक होते, मग अमेरिकेने त्यावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याला कारण काय, तर रशियाने अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केला म्हणून. म्हणजे खेळाच्या ठिकाणीही राजकारण होतच. तिसरे महायुद्ध केव्हाही होऊ शकते याची जाणीव अमेरिका आणि सोव्हिएत रशिया देशांना होती. ते टाळण्यासाठी उभय पक्षींनी आण्विक क्षेपणास्त्रांच्या वापरावर मर्यादा घालणारा करार केला. तिसरं महायुद्ध होऊ नये म्हणून त्यांनी करार केलेला आहे. आता पाहूया गोर्बाचेव यांचा कालखंड रशियाचे. 1985मध्ये गोर्बाचेव कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाले आणि सोव्हिएत रशियाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. हे सोव्हिएत रशियाचे नेते. गोर्बाचेव यांच्या काळात शीतयुद्धाची अखेर झाली. हे पण लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. यांच्या काळात शीतयुद्धाची अखेर झाली. त्यांनी पेरेस्ट्रायका आणि ग्लासनोस्त 2 शब्द लक्षात ठेवा. पेरेस्ट्रायका आणि ग्लासनोस्त या माध्यमातून रशियात बदल घडवून आणले. आता त्याचा अर्थ पाहू आपण. पेरेस्ट्रायका म्हणजे पुनर्रचना, देशाची पुनर्रचना, आणि ग्लासनोस्त म्हणजे खुलेपणा, उदार धोरण. या काळात रशियातील अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. रशियाची अर्थव्यवस्था सगळे खराब झालेली होती, डबघाईला आली. गोर्बाचेव यांनी राजकीय व आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे गोर्बाचेव, मिखाईल गोर्बाचेव त्यांचं नाव. मुक्त निवडणुकांचा पुरस्कार केला, निवडणुका मुक्त. नंतर साम्यवादी पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आणण्याचे प्रयत्न केले. साम्यवादी पक्षाची जी विचारसरणी होती त्याच्यासाठी वाद चाललेला होता शीतयुद्धाचा,
ते पण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. अर्थव्यवस्थेवरील केंद्रीय नियंत्रण कमी केले, म्हणजे सरकारचं नियंत्रण थोडंसं कमी केलं अर्थव्यवस्थेवरील. लेखक, पत्रकार आणि बुद्धिवंतांना, जे लेखक, पत्रकार, बुद्धिवंत होते त्यांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले. साम्यवादी अर्थव्यवस्थेत स्वातंत्र्य लोकांना नसते, ते इथे आता दिलेलं आहे. पूर्व पश्चिम जर्मनीतील भेद संपवून जर्मनीच्या एकीकरणास चालना देणारे गोर्बाचेव मायदेशाला एकत्र ठेवू शकले नाहीत. पहा, गोर्बाचेव यांनी जर्मनीच्या एकीकरणामध्ये भाग घेतला, चालना दिली, पण स्वतःच्या देशाला मात्र ते एकत्र ठेवू शकले नाही. त्यांच्याच काळात सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन एकसंध असणारा सोव्हिएत रशियाचे अस्तित्व संपुष्टात आले. सोव्हिएत रशियाचे वेगवेगळे भाग झाले आणि वेगवेगळे देश निर्माण झाले. राज्य म्हणजे देश निर्माण झाले. 1991 नंतर जगाच्या इतिहासात शीतयुद्धोत्तर जग आणि सोव्हिएत रशियानंतरचे जग हे 2 नवे शब्दप्रयोग वापरात आले. आणि 1991 नंतर म्हणजे रशियाचं विघटन झाल्यानंतर पण 2 नवे शब्दप्रयोग निर्माण झाले की शीतयुद्धोत्तर, शीतयुद्ध संपल्यानंतरचं जग आणि सोव्हिएत रशियानंतरचे, म्हणजे सोव्हिएत रशियाचं तर विघटन झालं त्यानंतरचं जग, असे 2 नवे शब्दप्रयोग किंवा पर्व निर्माण झालेले आहेत. आता पाहूया आपण सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर उदयास आलेले देश. म्हणजे सोव्हिएत रशियाचे तुकडे झाले आणि 15 देश निर्माण झाले. 1 एस्टोनिया, 2 लाटव्हिया, 3 लिथुआनिया, 4 बेलारूस, 5 मॉल्डोव्हा, 6 जॉर्जिया, 7 आर्मेनिया, 8 ॲझरबैजान, 9 तुर्कमेनिस्तान, 10 उझबेकिस्तान, 11 ताजिकिस्तान, 12 किर्गिझस्तान, 13 रशिया, 14 युक्रेन आणि 15 कझाकस्तान. हे 15 देश निर्माण झालेले आहेत सोव्हिएत रशियाचेच. आता पाहूया आपण शीतयुद्धाचे परिणाम काय झाले. शीतयुद्धाच्या काळात झालेल्या राष्ट्रांमध्ये गैरसमज, जगाचे 2 गटात विभाजन, गुप्त राजकीय हालचाली व करारास प्राधान्य, एकमेकांच्यात गुप्त हालचाली आणि करार, निःशस्त्रीकरणाकडे दुर्लक्ष, म्हणजे शस्त्रांचा खूप निर्मिती झाली, विज्ञानाचा संहारक अस्त्र निर्मितीसाठी वापर, विज्ञानाचा वापर माणसं मारण्यासाठी, संहारक अस्त्र निर्माण करण्यासाठी, अन्न, वस्त्र, निवारा आणि लोकसंख्या या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांच्याकडे दुर्लक्ष झालं आणि लोकसंख्याही वाढली. यासारख्या गोष्टींमुळे मानवाचे भवितव्य धोक्यात आले, मानवाचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. शीतयुद्धाची अवस्था कायम ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना अफाट खर्च आला, प्रचंड खर्च करावा लागला अमेरिका आणि रशिया, सोव्हिएत रशियाला या शीतयुद्धाच्या काळामध्ये. आणि मानवी जीवनाकडे दुर्लक्ष झाले, महत्त्वाच्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. सोव्हिएत रशियाच्या पाडावाचे पर्यावसान अमेरिका ही एकमेव महासत्ता होण्यात झाला. तर सध्याही तीच परिस्थिती आहे, अमेरिका एकमेव महासत्ता. आता आपण शीतयुद्ध काळातील अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी घडवून आणलेले करार पाहूयात. ते आता शीतयुद्ध काळात कोणकोणते करार झाले अमेरिका आणि रशिया यांच्यात, ते करार आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला मी की त्याची सूचना तुम्हाला मिळेल. तसेच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.